कशा स्वरूपामध्ये ही परीक्षा पार पडली जाते, कोणकोणते टप्पे आपल्याला पार करावे लागतील, कोणकोणत्या टप्प्यांचा इथं आपल्याला विचार करायचा आहे, या सर्व गोष्टींचा इथं आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा। जे आपले मराठी मित्र आहेत, महाराष्ट्रातले मित्र आहेत, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, ते मराठीच्या माध्यमातून UPSC देऊ शकतात आणि MPSC देऊ शकतात। आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट आता काय झाली, आपल्या आवाक्यात आली। जे स्टडी मटेरियल असेल, जे गायडन्स असेल, जे काही इन डिटेल सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असेल, ते आता आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये अवेलेबल झाले। कष्ट तर शेवटी करावेच लागणार आहेत, फक्त काय आहे, त्या कष्टांना आपल्या जिद्दीची, आपल्या क्षमतेची आणि त्यासोबत मार्गदर्शनाची आणि मार्गदर्शकाची, अशा या चार गोष्टी ज्यावेळी जुळून येतात, जे तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे ते सत्यात उतरतं। आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे UPSC MPSC टार्गेट 2026। ओके, 2026च्या अनुषंगाने जे आपण तयारी करणार आहोत त्या अनुषंगाने आपण हे आजचं सेशन ठेवलेलं आहे। यामध्ये तुम्हाला जी काही UPSC सोबत MPSC ओके याचा जो काही पूर्ण अभ्यासक्रम असेल, परीक्षेचा पॅटर्न असेल, म्हणजेच परीक्षा पद्धती असेल आणि त्यानंतर संदर्भ साहित्य असेल, या सर्व प्रश्नांची तुम्हाला इथे उत्तर मिळणार आहेत, किंवा असं म्हणूया किंबहुना की सर्व गोष्टी तुम्हाला इन डिटेल काय होणार आहेत, डिकोड केल्या जाणार आहेत, तुम्हाला या समजावून सांगितल्या जाणार आहेत। ओके, मग यामध्ये पूर्व, मुख्य, मुलाखत, वेटेज कशा पद्धतीचा असेल, काय काय त्यामध्ये खास कळगे आहेत, कशा पद्धतीने ही परीक्षा पद्धती असणार आहे, या सर्व डिटेल सर्व गोष्टींचं काय केलं जाणार आहे, इथं विश्लेषण केलं जाणार आहे। ओके, चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम जाणून घेऊया की परीक्षा पद्धती एक्झॅक्टली कशा पद्धतीची आहे, कशा स्वरूपामध्ये ही परीक्षा पार पडली जाते, कोणकोणते टप्पे आपल्याला पार करावे लागतील, कोणकोणत्या टप्प्यांचा इथं आपल्याला विचार करायचा आहे, या सर्व गोष्टींचा इथं आपल्याला काय करायचं आहे, आढावा घ्यायचा आहे। ओके, मग ही परीक्षा पद्धती असणार कशी आहे, कोणकोणते टप्पे असणार आहेत, तुम्हाला एक अंदाज असेलच, पण तरीही परत एकदा मी तुम्हाला त्या गोष्टी सांगतो की कशा पद्धतीने असणार आहे। सुरुवातीला आपल्याला पूर्व परीक्षा द्यावी लागेल। पूर्व परीक्षा दिल्यानंतर मग आपण मुख्य परीक्षेला पात्र होऊ। ओके, त्यानंतर मुख्य परीक्षा झाल्यानंतर इथून पात्रता झाल्यानंतर पात्रता आपण मिळवली की त्यानंतर मग काय होणार आहोत, आपण इथं आपल्या मुख्य परीक्षेच्या टप्प्यानंतर मुलाखतीकडे जाणार आहोत। ओके, पुढे आता मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु आताच एकदा कल्पना देऊन ठेवतो की पूर्व परीक्षा ही 400 गुणांसाठी असेल, एकूण 400 गुण असतील इथं। ओके, 400 गुण असणार आहेत। त्यानंतर जी आपली मुख्य परीक्षा असणार आहे ती मुख्य परीक्षा 1750 प्लस 275 अशी एकूण 2025 गुणांसाठी असणार आहे। ओके, आणि जी आपली मुलाखत असेल, म्हणजे मुलाखतीचे वेगळे केले तर इथं 1750 असं म्हणूया आपण, 1750 असतील इथं। आणि त्यानंतर आपला जो काही मुलाखतीचा टप्पा असेल तो असणार आहे आपला 275 गुणांचा। 275 गुणाचा हा मुलाखतीचा आपला टप्पा असणार आहे। तर असं एकंदरीत काय असणार आहे, या परीक्षा पद्धतीचं स्वरूप असणार आहे। अशा पद्धतीने ही परीक्षा आपली पार पडणार आहे। मग आता इथं पेपर किती असतील, कोणत्या पेपरमध्ये आपल्याला किती मार्क्स मिळवायचे आहेत, कुठं क्वालिफाईंग नेचर आहे, कुठं ऑब्जेक्टिव्ह नेचर आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इथं पाहिजे। परंतु 3 टप्पे आहेत आपल्याला फायनल आपल्या ज्या ड्रीम पोस्ट पर्यंत पोहोचायचं आहे, आपल्याला त्या पोस्ट पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हे 3 टप्पे पार करावे लागणार आहे। त्यानंतर मग जो शेवटचा पॉइंट असेल या इथं तो काय असणार आहे, तुमचा ड्रीम पोस्टचा पॉइंट असणार आहे। ओके, चला तर मग सुरुवात करूया, डिटेलमध्ये सर्व गोष्टी जाणून घेऊया की एक्झॅक्टली कशा पद्धतीने हे सर्व गोष्टी होणार आहेत। जो पहिला आपण टप्पा पाहिला होता तो होता आपला पूर्व परीक्षेचा। ओके, या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर असणार आहेत। एक पेपर जो असेल GS ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जनरल स्टडीज, ओके, किंवा सामान्य अध्ययन म्हणून देखील त्याला ओळखलं जातं। तो पेपर असेल 200 गुणांसाठी। ओके, 200 मार्क असणार आहेत। आणि त्यानंतर पेपर 2 जो असेल ज्याला आपण CSAT या नावाने ओळखतो, CSAT या नावाने ओळखतो, या CSAT साठी देखील 200 गुण असणार आहेत। आणि दोघांचाही वेळेचा विचार केला तर 2 तासाचा इथं काय असणार आहे, कालावधी असणार आहे। जरी तुम्ही UPSC चा पॅटर्न पाहिला किंवा MPSC चा पॅटर्न पाहिला, तुम्हाला माहितीच आहे की आता UPSC आणि MPSC समान पातळीवरती आलेले आहेत। कारण का तर नुकताच
एमपीएससीने देखील काय केलेलं आहे, तर जो युपीएससीचा पॅटर्न आहे तो ऍज इट इज कॉपी केलेला आहे, ऍज इट इज काय केलेलं आहे तिथून उचलून स्वतः देखील तोच फॉलो केलेला आहे. त्यामुळे आपण मराठी माध्यमातून युपीएससी असेल आणि मराठी माध्यमातून एमपीएससी असेल ते दोन्ही परीक्षा देऊ शकतो, किंवा इंग्रजी माध्यमातून युपीएससी देऊ शकतो आणि इंग्रजी माध्यमातूनच मराठीही देऊ शकतो. म्हणजे आता भाषेचं माध्यम, भाषेचा अडसर आपल्याला असणार नाहीये. जे आपले मराठी मित्र आहेत, महाराष्ट्रातले मित्र आहेत, ओके, ज्यांची मातृभाषा मराठी आहे, ते मराठीच्या माध्यमातून युपीएससी देऊ शकतात आणि एमपीएससी देऊ शकतात. युपीएससीला मराठी चालतं बरं का, आणि पोस्ट पण मिळते, हे पण लक्षात ठेवा. कारण काय, आजपर्यंतचा एक तो आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला होता, की युपीएससी मराठीमध्ये करायची का, केलीच पाहिजे का, किंवा अवतीभोवती आपलं एक असं एक अवडंबर माजलं होतं म्हणतो मी, की फक्त नाही युपीएससी करायची तर इंग्लिशमध्येच करायची, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, इंग्लिश लिहिता आलं पाहिजे, इंग्लिश वाचता आलं पाहिजे. काही गरज नाहीये. उलट मी म्हणेल आता युपीएससी आणखीन सोपी झाली. का सोपी झाली? कारण एमपीएससीने जो काही युपीएससीचा पॅटर्न निवडला आणि जो काही सिलेबस त्या एमपीएससीने युपीएससीचा ऍज इट इज कॉपी केला, यावरून झालं काय, तर आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट आता काय झाली, आपल्या आवाक्यात आली. जे स्टडी मटेरियल असेल, जे गायडन्स असेल, जे काही इन डिटेल सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती असेल, ते आता आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये अवेलेबल झाली. ओके, आणि याच्यामुळे आता युपीएससी सोपी झाली आणि एमपीएससी सोपी झाली. सो ती एमपीएससी काय आहे, ती युपीएससी काय आहे, तेच इथं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आता पूर्व परीक्षेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, पूर्व परीक्षेमध्ये जो आयोगाचा पूर्वीचा पॅटर्न होता, जो युपीएससीचाही आहे आणि एमपीएससीने नंतर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न साठी देखील तोच पॅटर्न अवलंबला होता, की सीसॅट हे काय केलेलं आहे, क्वालिफाईंग नेचरसाठी ठेवलेलं आहे. क्वालिफाईंग व्हायचं, जस्ट क्वालिफाय व्हायचं. तुम्हाला 200 पैकी तुम्हाला फक्त 65 मार्क्स मिळवायचे, जास्त काही मार्क्स मिळवायचे नाही, आणि सहज आरामात ते मिळतात. लक्षात घ्या. ओके, आणि जो काही तुमचा कट ऑफ ठरणार आहे, जे तुम्ही मुख्य परीक्षेला पात्र होणार आहात ती पूर्व परीक्षा देऊन, त्यासाठी मात्र तुमचा जीएसचा पेपर जो आहे किंवा सामान्य अध्ययनचा जो पेपर आहे, त्या पेपरचा काय केला जाईल, इथं विचार केला जाणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगले गुण मिळवायचे असतात, जेणेकरून काय आपण कट ऑफच्या पुढे राहू आणि आपण शुअरली काय असू मुख्य परीक्षेला पात्र ठरू. तर हा आपला इथं काय असणार आहे, पूर्व परीक्षेचा पॅटर्न असणार आहे. आणि हा बहुपर्यायी म्हणजे मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन असणार आहेत, किंवा ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणतो. म्हणजेच काय, प्रश्नाच्या खाली तुम्हाला 4 गोल दिलेले असतील, ते काळे करायचे आणि आपलं उत्तर द्यायचं. परंतु मुख्य परीक्षा जी असणार आहे ती मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह नेचरची, म्हणजेच वर्णनात्मक पद्धतीची ती मुख्य परीक्षा असणार आहे. ओके, म्हणजे आता पूर्व परीक्षा जी असेल ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे आणि मुख्य परीक्षा जी असेल ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे, म्हणजेच काय तर वर्णनात्मक असणार आहे. तिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं आपल्या हाताने लिहायची असतात. तुम्हाला तिथं उत्तरपत्रिका दिली जाते, त्या उत्तरपत्रिकेवरती उत्तरं लिहायची. वेगळं असं काहीच नाहीये. पहिली ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत आपण हेच करत आलेलो आहोत. सो वेगळं काहीच नाहीये, बाऊ करायची काही गरज नाहीये. लक्षात घ्या. कारण काय, बराच या गोष्टीबद्दल ना संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे, की नाहीये हे असंच आहे, आता पॅटर्न बदललेला आहे, आता युपीएससीचा पॅटर्न आलाय, आता मुलांचं याकडे येण्याचा ओढा कमी झाला का, तर डिफिकल्टी लेवल वाढली का, तर हे खूप अवघड झालेलं आहे. काही अवघड झालेलं नाहीये. आजपर्यंत पण आपण उत्तरं लिहिलेलीच आहेत, इथून पुढेही आपल्याला तीच उत्तरं लिहायची, त्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. हा, काही गोष्टी आपल्याला थोड्याशा काय करायच्यात, नव्याने आत्मसात कराव्या लागतील. जसं की उत्तर लिहिण्याची टेक्निक असेल, त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल. सो ह्या नव्याने काही गोष्टी इथं अवलंबाव्या लागतील आपल्याला. सो मग त्याचसाठी हा आजचा घाट आहे, की एक्झॅक्टली काय काय आहे, कशा कशा पद्धतीने आहे, ते सर्व एकदा जर आपल्याला माहिती झालं की काय होतं, आपल्याला आपला मार्ग, आपलं ध्येय निश्चित ठळकपणे दिसायला लागतं. म्हणून हे आज चाललेलं आहे. इथं वेगळं असं काहीच नाही. इथं लक्षात, समोर बसलेले पण तुम्ही पण लक्षात घ्या, नाहीतर तुम्हाला असं वाटेल मी तिकडे बघून बोलतोय म्हणजे तुमच्याकडे दुर्लक्ष नाहीये. तुमच्याकडे लक्ष आहे. तुमचे डोळे माझ्याकडे, माझे डोळे त्या कॅमेऱ्याकडे, कॅमेऱ्यातल्या लोकांचे डोळे माझ्याकडे. असो, काय म्हणूया, थट्टा मस्करीचा भाग वेगळा. परंतु लक्षात घ्या की भाऊ करण्याची काही गरज नाहीये. फक्त काय गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची. योग्य मार्गदर्शन, योग्य मार्गदर्शन आणि मार्गदर्शक भर लक्षात घ्या कुठं देतोय, मार्गदर्शन
आणि मार्गदर्शक हे दोन गोष्टी जिथं मिळतात तिथं सक्सेस दूर नसतं, ते सक्सेस खूप जवळ असतं. जसं मी आता म्हणालो की आज तुम्हाला परीक्षा पद्धतीचे जे काही सर्व खाचखळगे आहेत ते क्लिअर होऊन जातील. मग त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अरे नाही, ह्या गोष्टी अशा पद्धतीने आहेत आणि मला हे करण्याची आवश्यकता आहे आणि हे एवढं केलं की मी काय आहे माझ्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. म्हणजे असं नका म्हणू की एवढं झालं म्हणजे झालं, लगेच पोस्ट मिळणार नाही. कष्ट तर शेवटी करावेच लागणार आहेत. फक्त काय आहे, त्या कष्टांना गरज कशाची असते तर आपल्या जिद्दीची, आपल्या क्षमतेची आणि त्यासोबत मार्गदर्शनाची आणि मार्गदर्शकाची, अशा या चार गोष्टी ज्यावेळी जुळून येतात त्यावेळी काय होतं तर जे तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे ते सत्यात उतरतं. साधं सिंपल. तर त्यातला पहिला टप्पा जो आहे तो म्हणजे आपली पूर्वपरीक्षा. त्यातला पहिला टप्पा काय आहे तर आपली ही पूर्वपरीक्षा. पूर्वपरीक्षेमध्ये जीएस मध्ये चांगले गुण मिळवायचे, सीसॅट क्वालिफाय व्हायचं आहे आणि त्यानंतर मग एक टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर जायचं आपल्याला मुख्य परीक्षेकडे. मग आता आपली मुख्य परीक्षा जसं मी आता सांगितलं की कशी आहे, वर्णनात्मक स्वरूपाची आहे किंवा ज्यालाच आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणतो तशा स्वरूपाची ही आपल्याला पाहायला मिळते. मग याच्यामध्ये जर गुणांचं विभाजन जर आपण पाहिलं तर ते कशा पद्धतीने केलेलं आहे तेही इथे लक्षात घ्या. लेखी परीक्षा जी असणार आहे ती एकूण 1750 गुणांची असणार आहे. किती? 1750 गुणांची असणार आहे आणि याच्यामध्ये 9 पेपर असतील. परंतु मित्रांनो इथं लक्षात घ्या, 9 पेपर जरी असले तरी यामधले सुरुवातीचे कंपल्सरी 2 लँग्वेजचे पेपर असतात, त्याचे 600 गुण इथं ऍड केलेले नाहीयेत. येतं का लक्षात? 9 पेपर आहेत पण ते 7 पेपरसाठी 1750 गुण आहेत, हे लक्षात घ्या. 7 पेपरसाठीच किती आहेत? 1750 गुण असणार आहे. ठीक आहे. आणि इथले जे 2 पेपर आहेत जे कंपल्सरी लँग्वेजचे आहेत ते फक्त क्वालिफाईंग नेचरचे असतात. 25% त्यामध्ये गुण मिळवायचे. पुढे सांगतो आरामात शांतपणे, आता लक्ष द्या. त्यानंतर 275 गुणांची काय असणार आहे तुमची मुलाखत असणार आहे. ओके. त्यालाच व्यक्तिमत्व तपासणी असं देखील म्हटलं जातं. मुलाखत व व्यक्तिमत्व तपासणी. तपासू द्या, क्वालिटी असतील तर काय आपल्याला टेन्शन घ्यायची आवश्यकताच नाहीये. म्हणजे एकूण 2025 पैकी आपला काय असणार आहे? फायनल कट ऑफ असणार आहे. 2025 पैकी फायनल कट ऑफ असणार आहे की ज्यामधून आपलं फायनल सिलेक्शन होणार आहे, युपीएससी साठी असो किंवा एमपीएससी साठी असो. आलं लक्षात? तर 2025 गुणांचं काय करायचे आपल्याला? गोळाबेरीज करायची आहे. याच्यातूनच आपल्याला काय करायचे? भरघोस मार्क्स मिळवायचे आणि पुढे निघून जायचं. ओके. मग आता हे कशा कशा पद्धतीने आहे, काय काय आहे एक्झॅक्टली, प्रश्नांचं संख्या किती असेल, किती मार्कांचे किती प्रश्न असणार आहेत, सर्व गोष्टींची तुम्हाला उत्तर मिळणार आहेत. अजिबात चिंता करायची नाहीये. ओके. मग आता या मुख्य परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सांगितलेच आहे, लेखी स्वरूपामध्ये ही परीक्षा होणार आहे. ठीक आहे. आता सर्व चार्ट वरती तुम्हाला इथे दिसेल. परत मी आणखी डिटेल सांगणार आहे कारण तुम्हाला आज मी संदर्भ साहित्य पण सांगणार आहे आणि महत्वाचे मुद्दे, म्हणजे आता एवढा सिलेबस मोठा दिसतो पण तो सिलेबस मी शॉर्ट मध्ये सांगणार आहे की महत्वाचे पॉइंट्स, जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की एक्झॅक्टली पेपर 1 मध्ये कुठल्या विषयांचा अभ्यास करायचा, पेपर 2 मध्ये कुठल्या करायचा आहे, हे जे काही पेपर आहेत किंवा ऑप्शनल साठी काय आणखीन वेगळं असतं, या पेपर 1 चे 2 चे 3 चे स्ट्रक्चर कसे असणार आहेत, कशा पद्धतीने इथं प्रश्न विचारले जाणार आहेत, किती मार्कासाठी किती प्रश्न असतील, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं कळणार आहेत. ओके. आता पहिला नजर टाका, पेपर 1 आणि पेपर 2 हा जो तुम्हाला इथं पाहायला मिळतो हा हे कंपल्सरी लँग्वेजचा पेपर म्हणजे मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांसाठी असणारा हा काय आहे इथं पेपर आपल्याला हा पाहायला मिळतो. या दोन्ही पेपरला प्रत्येकी काय असणार आहे? 300 गुण असणार आहेत. म्हणजे मराठीसाठी 300, इंग्रजीसाठी 300, असे 300 हे मार्क्स असणार आहेत. ओके. आणि जो काही इंग्रजीचा पेपर असेल तो टोटली इंग्रजीमध्ये असणार आहे आणि जो मराठीचा पेपर असेल तो टोटली मराठीमध्ये असणार आहे. ओके. आणि याच्यासाठी वेळ जो असेल तो 3-3 तासाचा वेळ असणार आहे. पण सर्वात महत्वाची बाब इथं ही आहे की हे काय आहे? 25% गुणासह अर्हताकारी आहे. अर्हताकारी म्हणजेच काय रे? तर क्वालिफाईंग नेचरचा आहे. म्हणजे तुम्ही इथं समजा 300 पैकी 300 जरी गुण मिळवले तरी तुमचे ते फायनल कट ऑफ मध्ये काउंट केले जाणार नाहीत. आणि जरी समजा तुम्ही 300 पैकी फक्त 75च गुण मिळवले तरीही काही फरक पडणार नाही. पण आता एक लक्षात घ्या,
मग असं व्हायला नको की आपण काय करतोय, सर्व व्यवस्थित अभ्यास केला आणि या 2 पेपरकडे दुर्लक्ष केलं आणि दोन्ही पैकी जरी समजा आपण एका पेपरमध्ये क्वालिफाय नाही होऊ शकलो, मी सर्व गोष्टी सांगणार आहे, मग मी त्यात चांगल्याही बाबी सांगेन आणि ज्या धोक्याच्या बाबी आहेत तेही सांगणार आहे. सो ते लक्षात घ्या. जर तुम्ही समजा की पुढे तुम्हाला अशी आशा आहे, तुम्ही अशा पद्धतीने पेपर लिहिलाय की तुम्ही 1750 पैकी चला 1500 मार्क्स मिळाले असं समजूया आपण, मिळणार आहेत, मिळाले नाही मिळणार आहेत, कारण का ते मिळणार आहेत का तर ते याच्यावरती अवलंबून आहे. जर या दोन्ही पेपरपैकी जर आपण एकाही पेपरमध्ये जर डिस्क्वालिफाय झालो, म्हणजे आपण एका पेपरमध्ये 75 गुण मिळवू नाही शकलो, तर मात्र मग काय होणार आहे, आपले पुढचे कुठलाही पेपर आपला तपासला जाणार नाही. हे लक्षात घ्या. काय सांगतोय, मराठी किंवा इंग्रजी ह्या 2 कंपल्सरी लँग्वेज पैकी आपण एकाही पेपरमध्ये जर डिस्क्वालिफाय झालो तर पुढचा आपला एकही पेपर चेक केला जाणार नाही, तपासला जाणार नाही. हे व्यवस्थित लक्षात घ्या. परत सांगतोय. ओके. त्यामुळे क्वालिफाय व्हायचंय. पण परत आणखीन एक, आता जसं भीती दाखवली तसं आणखीन एक चांगली गोष्ट पण सांगतो. सहज क्वालिफाय होतं, अजिबात चिंता करायची गरज नाही, अजिबात काळजी करायची गरज नाहीये. सहज क्वालिफाय होतं, कारण आपण पुढे अभ्यासच एवढा करणार आहोत की इथं या गोष्टी आपल्याला वेगळ्या करायची काही आवश्यकता भासतच नाही. सो नो टेन्शन. आलं लक्षात. आणि आपण मराठी माध्यमाचे आहोत, आपल्याला माहिती आहे की मराठीमध्ये कसे गुण मिळवता येतात आणि इंग्रजीमध्येही आपण कशा काड्या करून मार्क्स मिळवतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. सो डोंट वरी, टेन्शन घ्यायचं नाही, तिथं मार्क्स मिळतात. पण तरीही माहिती असावं की क्वालिफाईंग होणं गरजेचं आहे. ओके. आता तिथून जे पुढे 7 पेपर असणार आहेत, त्या 7 पेपरचे जे 1750 गुण असणार आहेत ते आपल्याला काय करावे लागतील, आपल्या फायनल कट ऑफ साठी काउंट होणार आहे. सो तिथं आपल्याला चांगला परफॉर्मन्स करावं लागणार आहे, हे इथं लक्षात घ्या. ठीक आहे. चला मग पेपर 3, पेपर 4, पेपर 5 आणि पेपर 6, ज्याला आपण GS 1, 2, 3 आणि 4 या नावाने ओळखतो. ओके. आता नाही सॉरी, पेपर 3 जो असेल तो याचा असेल आपला, थोडंसं मिस्टेक, थोडंसं काय होतं घाईमध्ये हे झालं, असो. तर पेपर 7 इथपर्यंत काय असणार, म्हणजे पेपर 4 पासून 1, 2, 3 आणि 4 हे आपले GSC पेपर असतील. पेपर 3 जो असेल तो आपला निबंधाचा असणार आहे. ओके. आणि या प्रत्येकी पेपरला 250 गुण असणार आहेत. प्रत्येकी पेपरला काय असणार आहेत, 250 गुण असणार आहेत. आणि याच्यासाठी भाषेचं माध्यम जे आहे किंवा मीडियम जे आहे ते तुम्ही तुमची निवडू शकता भाषा. म्हणजे तुम्हाला वाटलं की मराठीमध्ये मला उत्तर लिहायचंय, बिनधास्त मराठीमध्ये उत्तर लिहू शकता. तुम्हाला जर वाटलं की नाही मला इंग्लिशमध्ये लिहायचंय, बिनधास्त इंग्लिशमध्ये लिहू शकता. ते फॉर्म भरत असताना तिथं आपल्याला फक्त मेन्शन करायचं असते की तुमची मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी लँग्वेज कुठली असणार आहे. सो ते तुम्ही त्या भाषेमध्ये उत्तर लिहू शकता. आलं लक्षात. सो हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर पेपर 8 आणि पेपर 9 जो असतो तो आपला ऑप्शनल असतो. जो काही आपला आवडीचा विषय असेल तो त्यापैकी तुम्ही तर निवडू शकता. आता त्याच्याबद्दल पण क्रायटेरिया असतात, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सो आता पुढे जाऊया. त्यानंतर पहिला कंपल्सरी असणारा पेपर जो आहे तो म्हणजे आपला मराठी भाषेचा. मराठी भाषा, आता महाराष्ट्रीयन सॉरी म्हणजे ऑब्विसली आपण काय करणार आहे, मराठी भाषा हीच आपली ऑफिशियली लँग्वेज म्हणून काय करणार आहे, हे करणार आहे, कंपल्सरी लँग्वेज म्हणून निवडणार आहे. ओके. सो मराठी भाषा. मग इथं काय आहे, सिलेबस काय, अभ्यासक्रम काय सांगतो आयोगाचा, इथं पहिलाच मेन्शन केलंय, अर्थकारी आहे, 300 गुणांचा पण काय अर्थकारी असणार आहे. ठीक आहे. आता प्रश्नांचं स्वरूप कसं असेल तर दिलेल्या परिषदाचं आकलन करायचंय, संक्षिप्त लेखन म्हणजे ज्याला आपण प्रिसाइज रायटिंग म्हणतो, सारांश लिहायचा, थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सारांश लिहायचा, वेगळं असं काही करायचं नाही. त्यानंतर परिपाठ आणि शब्दसंग्रह याचा देखील इथे विचार करायचा, म्हणजे म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द या शब्दांचं देखील काय करायचं इथं आपल्याला विचार करायचा आहे. त्यानंतर एक छोटासा निबंध लिहायचा आहे, छोटासा काय करायचा आहे, निबंध लिहायचा आहे. आणि इंग्रजी ते मराठी आणि मराठी ते इंग्रजी वाईस वर्सा दोन्हीकडे, म्हणजे इंग्रजीचा एक पॅसेज असेल त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आणि मराठीचा एक पॅसेज असेल त्याला इंग्रजीमध्ये काय करायचं, ट्रान्सलेट करायचं. सो अशा पद्धतीने काय सांगितलेलं आहे याचा याने हे अभ्यासक्रम दिलेला आहे. मग आता पुढे प्रश्न येतो, रेफरन्स वापरायचं काय. आता मित्रांनो एक लक्षात घ्या, मी तर स्पष्टपणे सांगतो आणि आपल्या विद्यार्थ्यांनी तेच केलेलं आहे. काय केलेलं आहे, कुठल्याही रेफरन्सकडे गेलेले नाहीयेत. काही जो शब्दसंग्रह असेल, काही म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, त्यासाठी आपल्या क्लासच्या नोट्स आहेत. सो तुम्ही त्यातून ते करू शकता. राहिला प्रश्न निबंध लिहिण्याचा किंवा निबंधाची प्रॅक्टिस करण्याचा, तर पुढे आपला त्या निबंधाचा एक अख्खा पेपर आहे.
सो तिथं जर आपण तिथं निबंधाची तयारी करत असू तर इथं स्पेशली याच्यासाठी वेगळी तयारी करायची काही आवश्यकता नाहीये. आणि जो काही आपण एवढा अभ्यास केलेला आहे, एवढा उत्तर लेखनाचा सराव केलेला आहे, तर त्या उत्तर लेखनाच्या सरावावरती, त्या विचार प्रणालीवरती, या सर्व गोष्टींवरती आपण विश्वास ठेवला तर आपल्याला हे संक्षिप्त लेखन जे आहे किंवा प्रिसाइज रायटिंग जे आहे ते सहज आरामात जमू शकतं. त्यामुळे मी म्हणेल एक्स्ट्रा एफर्ट घेण्याची काही आवश्यकता भासत नाही. तर हा, काही गोष्टी कराव्या लागतील ते म्हणजे जसं की शब्दसंग्रह आणि परिपाठ, ही जी बाब आहे ती आपल्याला काय करावं लागणार आहे, थोडीशी वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. आणि ती मी म्हणेल की ज्या आपल्या काही शॉर्ट नोट्स आहेत आपल्या क्लासच्या तेवढ्या फुल सफिशियंट आहेत, म्हणजे डोक्यावरून पाणी जाईल तेवढं जरी केलं तरी हे आरामात मार्क्स मिळतील. सो डोंट वरी. ओके. आणि जर कुणाला वाटलंच की नाही माझ्याकडे एखादं पुस्तक मला हवंच आहे, आता स्टँडर्ड सोर्सेस असे खूप कमी आहेत आणि सेपरेट मग खूप मिळतील तुम्हाला, पण तसं वाटलं तर मग तुम्ही हे करू शकता. मोरा वाळंबे सरांचं एक पुस्तक आहे, मराठी समग्र म्हणजे व्याकरण असं नावाचं पुस्तक आहे. सो ते पुस्तक घ्या, पण त्यामधला व्याकरणाचा पार्ट आहे तो टोटली वगळून द्या, कारण तो आपल्याला नाहीच आहे. म्हणजे व्याकरणाचे अभ्यास करण्याची काही आपल्याला आवश्यकताच नाहीये. परंतु त्याच्यामध्ये काही निबंध लिहिण्याचे निबंध दिलेले आहेत आणि त्याचबरोबरीने सारांश लेखनासाठी काही उतारे देखील दिलेले आहेत. सो ते करू शकता. आणि त्याच पुस्तकाच्या बरोबर आणखीन एक पुस्तक फ्रीमध्ये मिळतं, तो काहीतरी 2 की 3 पुस्तकांचा काहीतरी सेट आहे. त्यामध्ये आणखीन एक पुस्तक येतं सोबत, त्याच्यामध्ये शब्दसंग्रह असतो, म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, त्यानंतर समानार्थी, विरोधार्थी असे शब्दांचा काय केलेलं त्यांनी एक संग्रह काढून असं छोटंसं एक पुस्तक दिलेलं आहे. सो ते तुम्ही वाचू शकता रेफर, जर तुम्हाला वाटत असेल की नाही माझ्याकडे पुस्तक पाहिजेच, मला ते दिसलंच पाहिजे. सो मग एवढीच अपेक्षा असेल तर मग ते घेऊ शकता. परंतु मी सांगेन की नका घेऊ, काही आवश्यकता नाहीये, कारण पहिलाच ऑलरेडी आपण खूप साऱ्या गोष्टी करतोय, त्याच्यासमोर ह्या गोष्टी म्हणजे अगदी सहज होऊन जाणारे आहेत. सो वेगळे एफर्ट घ्यायची मला वाटत नाही काही आवश्यकता आहे, काही गरज आहे. आता याचा प्रश्नपत्रिकांचा जर नमुना आपण पाहिला, म्हणजे निबंध किती मार्कासाठी असेल, शब्दसंग्रहाचं वेटेज काय असेल, तर तेही लक्षात घ्या. जो निबंध असेल तो आपल्याला 100 गुणांसाठी असणार आहे. 100 मार्क्स असतील निबंधाला, 100 मार्काचा एक निबंध लिहायचा आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर परिषदाचं आकलन, म्हणजे एक पॅसेज दिलेला असेल तो पॅसेज वाचायचा, त्याच्या खाली काही प्रश्न असतील त्याची उत्तरं लिहायची, ते असणार आहे 60 मार्कांसाठी, 60 गुणांसाठी असणार आहे. त्यानंतर सारांश लेखन जो आहे तो सारांश लेखन आपल्याला देखील 60 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे 60 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर मराठी उतार्याचे इंग्रजीत भाषांतर करायचं आहे, ते भाषांतर 20 मार्कासाठी असणार आहे. आणि व्हाईस वर्सा, म्हणजे याच्या उलट इंग्रजी उतार्याचं मराठीत भाषांतर करायचं, ते देखील 20 गुणांसाठी असणार आहे. ओके. आणि परिपाठ व शब्दसंग्रह जो आहे, म्हणजे म्हणी, वाक्प्रचार, ह्या सर्व बाबी ज्या असतील त्या इथं काय असतील 40 गुणांसाठी असणार आहे. सो एकूण कॅल्क्युलेशन याचं काय असणार आहे 300. ओके. 300 हे याचं एकूण गुणांचं कॅल्क्युलेशन असणार आहे. सो हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल. अशा पद्धतीने आपल्याला मुख्य परीक्षेला मराठीचा कंपल्सरी जो पेपर आहे त्याचं काय असणार आहे तर प्रश्नांचं विभाजन पाहायला मिळणार आहे. त्यानंतर मग येतो इंग्रजी कंपल्सरी पेपर 2, इंग्रजी भाषा. मग याच्यामध्ये काय सिलेबस दिलेला आहे तोही पाहूया. आता यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की दिलेल्या परिषदाचं आकलन सेम ऍज इट इज, तसंच कॉपी केलं तरी काही हरकत नाही. संक्षिप्त लेखन, परिपाठ व शब्दसंग्रह आणि निबंध, लघु निबंध लिहायचा आहे. फक्त इथं काय गाळलेलं आहे, जे भाषांतर होतं ते भाषांतर इथून वगळलेलं आहे. एक मुद्दा जो इथं हायलाइट करायचा आहे तर तो म्हणजे भाषांतराचा जो मुद्दा मराठी पेपरमध्ये होता तो इथून काय केलेला यांनी वगळलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. मग याच्यासाठी आणखीन आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल, जो आपला एसे रायटिंग आहे तो असणार आहे 100 गुणांसाठी. त्यानंतर जो पॅसेज दिलेला असेल इथं, जो पॅसेज वाचून आपल्याला उत्तर द्यायचे त्याच्यासाठी इथं 75 गुण असणार आहेत. त्यानंतर इथं प्रिसाइज रायटिंग असेल, म्हणजे सारांश लेखन करायचंय, त्यासाठी इथं 75 गुण असणार आहेत. त्यानंतर युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1 इथं 25 गुण असणार आहेत आणि युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 2 यासाठी 25 गुण असणार आहेत. म्हणजे इडम आणि फ्रेजेस असतील, त्या इडम आणि फ्रेजेसचा इथं काय करायचं आहे आपल्याला विचार करायचा आहे. त्यासाठी पण नोट्स आहेत, त्यामध्ये पण वेगळं काही करायचं नाही. ते इडम आणि फ्रेजेस कुठल्या महत्वाचे आहेत, IMP कुठले, आजपर्यंत रिपीट झालेल्या गोष्टी असतात. सो वेगळं करायची काही आवश्यकता भासणार नाही. ठीक आहे. सो इथं वेगळे एफर्ट घ्यायची मी म्हणेल काही गरज नाही. आता जिथं एफर्ट घ्यायचे आहेत ना वेगळे, ते इथून पुढे सुरू होतं. परत एकदा सांगतो, पहिला पेपर आणि दुसरा पेपर जो भाषा पेपर असतील ते कंपल्सरी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे.
तिथले मार्क्स आपले फायनल कट ऑफ मध्ये काउंट केले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. ओके, चलो आता जाऊया पेपर 3 कडे. पेपर 3 जो असणार आहे तो असणार आहे आपला निबंध या विषयाचा. निबंध हा टोटली 250 गुणांसाठी असणार हा काय आहे, एक पेपर आहे निबंधाचा. इथं आपल्याला 2 निबंध लिहायचे असतात. किती? 2 निबंध लिहायचे असतात. 125 मार्क्ससाठी इथं काय असणार आहे, तिथं आपल्याला 2 निबंध असणार आहे. ते दोन्ही निबंध काय करायचे आपल्याला इथं लिहायचे आहेत. 125 मार्क्ससाठी 2 निबंध आहेत. ओके, आता सिलेबस मध्ये सांगणार काय निबंध बघूया काय सांगितलंय, म्हणजे तुम्हाला थोडंसं कळेल. उमेदवारांनी निबंधाच्या पेपरमध्ये बहुविध विषयावरती निबंध लिहिणे आवश्यक असेल. ठीक आहे, निबंधाच्या विषयाची सुसंगत मांडणी करणे, क्रमवार संकल्पनाची मांडणी करणे आणि संक्षिप्त लेखन करणे त्यांच्याकडून काय आहे, अपेक्षित आहे. संक्षिप्त लेखन करणे आणि संकल्पनाची काय करायची, क्रमवार मांडणी करायची आहे. आता मुद्दा येतो इथं रेफरन्सचा. रेफरन्स बुक कुठले लक्षात घ्या मित्रांनो. जेवढा हा सिंपल साधा दिसतो, आता वाटेल तुम्हाला अवघड वगैरे नाही, अवघड काहीच नाहीये. फक्त एकच लक्षात ठेवायचंय की याची तयारी ही संपूर्ण वर्षभर चालत असते. याच्यासाठी स्पेसिफिक असं कुठलं काही पुस्तक मिळणार नाही. मिळेल, आहेत बाजारामध्ये, मी म्हणणार नाही की नाही आहे, असं आहे. पण ते काय आहे, साचेबंद आहे. हा निबंध ऍक्च्युअली ठेवण्या पाठीमागचा उद्देश हा होता की तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचा त्या विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. तुम्ही वैयक्तिक तुम्ही म्हणून, हा लक्षात घ्या, वैयक्तिक तुम्ही म्हणून, ना की कुठला तरी एक लेखक येतोय, कुठला तरी एक व्यक्ती येतोय, तो त्या निबंधाचं काय करतोय, त्या विषयानुसार तुम्हाला एखादा निबंध लिहून देतोय, तुम्ही ते वाचताय आणि जाऊन तिथं काय करताय, तो ऍज इट इज उतरवून येत आहे. सो तो पेपर चेक करणारा जो व्यक्ती असेल त्याला लक्षात येतं की अरे बाबा याने कुठून तरी वाचून आहे तसं पाठ करून येऊन लिहिलेलं आहे. आणि निबंधाचे विषय जर आपण पाहिले, मागचे जर PYQ आपण चेक केले तर आपल्याला लक्षात येतं की मोस्ट ऑफ द निबंधाचे विषय हे करंटशी रिलेटेड असतात. करंटमध्ये ज्या काही घटना घडतात, करंटमध्ये ज्या काही विविध अशा घडामोडीचं घडत असतात, त्या घडामोडीशी निगडीत असणारे ते काय असतात, विषय असतात. दुसरं एक याला आणखीन एक वेगळा पैलू असतो. तो पैलू असा आहे की जो काही आपण GSचा इतर विषयांचा अभ्यास करतो त्या विषयातल्या सखोल ज्ञानाचा देखील काय करावं लागतो, इथं आपल्याला वापर करावा लागतो. आता उदाहरण दाखल कालचंच तुम्हाला उदाहरण सांगतो, 2 उदाहरणं आहेत, त्यावरून लक्षात घ्या की त्यावर देखील विषय हा येऊ शकतो निबंधाचा. निबंध म्हणजे ज्याला बंधन नाही असा तो निबंध असतो. सो इथं लक्षात घ्या की आता काय झालेलं आहे, काल परवा उत्तराखंड राज्यामध्ये ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आहे. सो या वर्षभरामधले, या पावसाळ्यामधले ती एक भीषण दुर्घटना म्हणून पाहिलं जातं त्याच्याकडे. मग त्या विषयाला अनुसरून तुम्हाला इथं म्हणजे त्या विषयाला अनुसार निबंधामध्ये तो विषय येऊ शकतो. दुसरी एक घटना घडली भूगोलाच्या दृष्टिकोनातून म्हणतोय, म्हणजे प्रत्येकानुसार वेगळं असेल, सो नो डाऊट त्याच्यामध्ये. दुसरी एक घटना घडली त्यामध्ये असं तुम्हाला लक्षात येईल की अरे रशियामध्ये भूकंप झाला, 8.8 रिश्टर स्केल वरती असणारा तो भूकंप झाला. त्यानंतर सुनामीच्या लाटा आल्या, त्यानंतर अशा वेगवेगळ्या काही घटना घडल्या. त्याच्यानंतर अशी भीती व्यक्त केली गेली की रिंग ऑफ फायर मध्ये हालचाल झालेली आहे आणि इथून पुढे काही काळामध्ये आणखीन अशा पद्धतीने काय होतील, ज्वालामुखीचे उद्रेक होतील, आणखीन भूकंप होतील. सो एक अलर्ट निर्माण झाला. सो मग तिथं भूगोल या विषयामध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्या गोष्टी असतील किंवा त्याच्यानंतर जे घडलेले परिणाम असतील त्या गोष्टी असतील, मग यांची सांगड घालणं, यांच्या संदर्भामध्ये चालू घडामोडीशी निगडीत असणाऱ्या त्या गोष्टींचा विचार करणं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं उतरवायच्या असतात आणि त्याही तुमच्या भाषेमध्ये. येतं लक्षात. सो ही वर्षभर चालणारी तयारी आहे. कुठलंही एखादं प्रिंटेड उचललं मटेरियल घेऊन आलो आणि वाचलं आणि झालं माझा निबंधाची तयारी, असं होत नाही. आणि हे दिवसेंदिवस म्हणतो ना आपण, एखादी मूर्ती ज्यावेळी मूर्तिकार एखादी मूर्ती घडवत असतो, पहिल्या दिवशी तुम्ही त्याला दगड नेऊन दिलात आणि त्याला सांगितलं की उद्या सकाळी मी येतोय आणि मला सकाळपर्यंत मूर्ती पाहिजे, मिळेल मूर्ती, नाही असं नाही. पण ती मूर्ती पाहता क्षणी तुम्ही म्हणाल अरे ही मूर्ती केली आहे का काय केली आहे, ही मला जी अपेक्षित होती तशी नाहीये. मग तो मूर्तिकार तुम्हाला काय म्हणेल, तो शिल्पकार तुम्हाला काय म्हणेल, दादा
तुम्हाला जशी अपेक्षित आहे तशी मूर्ती मी एका दिवसात नाही घडवू शकत. मला किमान काही दिवसांचा वेळ द्या, मग ती मूर्ती मी घडवेन. बरोबर आहे ना? कारण जेवढं कलाकुसर, जेवढी सुबक तुम्ही ठेवली होती, अपेक्षा ठेवली होती, ती अपेक्षा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. सो निबंधामध्ये देखील जे 250 गुणाचं तुम्हाला इथं पुढे काय दिसतोय, एक आमिष दिसतंय, जो मलिदा दिसतोय 250 गुणांचा, तो मिळवायचा असेल तर वर्षभर किमान तयारी करावीच लागणार आहे. बरोबर आहे? आणि हे बघ, तयारी कशा पद्धतीने करायची, दररोज काय काय करायचं, कशा पद्धतीने न्यूजपेपर वाचायचे, कशा पद्धतीने आपला त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे, या सर्व गोष्टी काय करायच्यात आपल्याला इथं हळूहळू हळू शिकत जायच्या. आणि एक लक्षात घ्या, ही प्रोसेस आहे. इथं असं नाही इथं बटन दाबले इथं लाईट लागली, नाही, प्रोसेस आहे. आपण ज्यावेळी या प्रवासाला सुरुवात करतो त्यावेळी आपण दिवसेंदिवस आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल हे अनुभवायला लागतो. आणि हे बदल घडणं म्हणजेच काय, एक संकेत आहे की तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात. हे बदलच तुम्हाला सांगतात की तुमची जी दिशा आहे, तुम्ही ज्या गोष्टी करत आहात ती दिशा योग्य आहे, हे इथं लक्षात घ्यायचं. सो ही वर्षभर चालणारी तयारी, याच्यामध्ये आपल्या क्लासच्या तुम्हाला नोट्स देखील मिळणार आहेत, बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं पाहायला देखील मिळणार आहेत. ठीक आहे, चलो मग आता पुढे जाऊया. याचं स्वरूप कसं असेल पेपरचं, तर तुम्हाला इथं एक निबंध लिहायचा, सेक्शन ए आणि सेक्शन बी अशा दोन्ही मध्ये तुम्हाला एक एक निबंध लिहायचा आहे. आणि प्रत्येकी निबंध हा 125 गुणांसाठी असणार आहे. 125 मार्क्स साठी काय असणार आहे, तो एक एक निबंध असणार आहे. आणि त्या पद्धतीने मग तुम्हाला गुणांकन केलं जाणार आहे, म्हणजे मार्क्स दिले जाणार आहेत की 125 पैकी किती मार्क्स मिळतील, काय होईल ते पुढचं सोडून देऊ. सो तिथं आता विचार करायची गरज नाही. त्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर, त्या प्रोसेसचा भाग झाल्यानंतरच त्या गोष्टी आपल्याला तिथं समजायला लागतील. ठीक आहे, त्याच्यानंतर जाऊया पुढे. पेपर 4, ज्याला आपण सामान्य अध्ययन 1 म्हणून ओळखतो किंवा GS1 हे याचं फेमस नाव आहे. GS1, जनरल स्टडीज 1. ओके, म्हणजे जनरल स्टडीज 1चा सिलेबस आयोगाने काय दिलाय तो पहा. अरे बापरे, लयच गिचमिडी दिसतंय ना काहीतरी असं. नका टेन्शन घेऊ, एवढंही काही गिचमिड नाहीये. एक नजर टाका. पुढे मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगेन की इथं कुठल्या कुठल्या विषयांचा समावेश आहे आणि त्याची तयारी मग आपल्याला कशा पद्धतीने करायची, शॉर्ट मध्ये सांगेन, नका टेन्शन घेऊ. ओके, तर अशा प्रकारे काहीतरी हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्या विद्यार्थ्यांना याची PDF हवी असेल त्यांनी काय करा, कमेंट बॉक्समध्ये, आपल्या चॅट बॉक्समध्ये मेसेज करा PDF म्हणून, त्यांना ती PDF मिळेल. ओके, सो इथे लक्षात घ्या. आता हा इथं तुम्हाला हा सिलेबस पाहायला मिळतो GS1चा. हा देखील काय आहे, एकूण 250 गुणांसाठी असणारा GS1चा पहिला पेपर असेल. आता अभ्यासक्रम, ठळक काही मी तुम्हाला मुद्दे सांगतो. अभ्यासक्रमामध्ये भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळ, याच्यामध्ये साहित्य असेल, कला प्रकार असेल व स्थापत्यशास्त्र असेल, या सर्व गोष्टींचा इथं आपल्याला अभ्यास करायचा. ज्याला फिरायची आवड आहे, ज्याला कुठेतरी जाऊन काही वेगळं पाहायची आवड आहे, ज्याला एखाद्या वास्तूमध्ये निरीक्षण करायची आवड आहे, अशा लोकांसाठी इथं भरपूर काही इथं पाहायला मिळतं. ठीक आहे, सो म्हणजेच काय, जे आपलं साहित्य आहे, कला प्रकार आहे, त्यानंतर स्थापत्यशास्त्र आहे, अशा सर्व गोष्टी तुम्हाला इथं अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, जो आजपर्यंत आपण खूप वेळा अभ्यासलेला आहे, सो तोही इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. महाराष्ट्रातील संत चळवळ जी आहे त्याचा देखील आपल्याला स्पेशली इथं विचार करायचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीतील विविध टप्पे आणि महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत त्या व्यक्तीच्या संदर्भात देखील काय करायचं, इथं आपल्याला अभ्यास करायचा. ओके, आणि जगाच्या इतिहासातील काही महत्वाच्या घटना, म्हणजे जगाचा इतिहास थोडक्यामध्ये अभ्यासायचा आहे, खूप डिटेलमध्ये जायचं नाही. ज्या पद्धतीने ऑप्शनलचा विचार करतो तिथं तशा पद्धतीने याचा विचार करायचा नाही, हे इथं लक्षात घ्या. ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत तेच फक्त इथं अभ्यासायचे आपल्याला. सो असं नका म्हणू की अरे जगाचा इतिहास म्हणजे अरे बापरे खूप मोठं, नाही, एवढं काही नाही. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. ज्यावेळी ना तो आपला एक नजर आपल्याला मिळते, दृष्टिकोन आपल्याला मिळतो की अरे हे खरंच किती विचित्र भयानक घटना घडलेल्या आहेत, किंवा त्या घटनांचे परिणाम म्हणून हे आजचं जग जे आपण पाहतोय त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दृष्टिकोनातून इथं विचार करावा लागतो आपल्याला. सो वेगळं असं काहीच नाही. ओके, त्यानंतर
या इतिहासाच्या जर बाबतीमध्ये किंवा जो आपला कला आणि साहित्याचा प्रकार आहे तो एक विषय सब पॉइंट म्हणून तिथं गृहीत धरला जातो. त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर मग काय काय संदर्भ साहित्य आपल्याकडे असलं पाहिजे तर ते लक्षात घ्या. पहिला सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपले एनसीईआरटी बुक्स. ओके, एनसीईआरटी वाचणं मस्ट आहे, हे आता कंपल्सरी लिहूनच ठेवा की एनसीईआरटी शिवाय पर्याय नाही. त्यानंतर महाराष्ट्र शालेय पाठ्यपुस्तकं म्हणजेच आपले स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी म्हणजे काय आहे, ही या परीक्षेची सुरुवातीची पहिली महत्वाची अत्यंत महत्वाची म्हणतो मी पायरी आहे. ती वाचावीच लागतात, त्यांचा अभ्यास करावाच लागतो. त्याला फाउंडेशन म्हणतात आणि फाउंडेशन म्हणजेच काय तर पाया मजबूत तर शिखर कळस सगळंच मजबूत होतं, हे इथे लक्षात घ्या. त्यानंतर येतं 11वी व 12वी एनसीईआरटी मधील कला व संस्कृती घटक संबंधित प्रकरणे खास करून विशेष करून अभ्यासायचे. त्यानंतर कला व साहित्य हे नितीन सिंघानिया यांचे एक रेफरन्स बुक आहे. आता रेफरन्स बुकची तुम्हाला 2-3 नावं मिळतील, त्यापैकी ज्याची भाषा आपल्याला सोपी वाटेल ते आपण निवडायचं. तसं आपण क्लासमध्ये सांगतो की कुठलं रेफर करायचं आणि काय करायचं, पण तुम्हाला मी आता 2-3 सांगून ठेवतो काही असतील ते. त्यानंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्र यांचं एक पुस्तक आहे, खूप छान पुस्तक आहे. म्हणजे पुस्तक वाचत असताना असं वाटतं की अख्खा इतिहास माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय, अशा स्वरूपाचं हे पुस्तक आहे. सो बिनधास्तपणे हे घेऊ शकता. त्यानंतर आणखीन काही संदर्भ साहित्य, एक मिनिट, हे भूगोलाच्या संदर्भात, ते स्लाइड थोडेशा पाठीमागे झाले. त्यानंतर GS1 मध्ये भूगोल हा एक विषय येतो आपला. त्या भूगोलामध्ये आपल्याला प्राकृतिक भूगोल, मग या प्राकृतिक भूगोलामध्ये भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र हे खूप महत्वाचे IMP असणारे हे काय आहेत पॉइंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर भारताचा भूगोल असणार आहे. जर आपण UPSCचा विचार केला तर भारत आणि जग एवढं सफिशियंट होतं, पण ज्यावेळी आपण MPSCचा विचार करतो त्यामध्ये MPSCने स्पेशली मेन्शन केलेलं आहे की काय विशेष संदर्भ महाराष्ट्राचा. सो म्हणून मग महाराष्ट्राचा भूगोल आपल्याला करावं, खास काही खूप मोठा नाही, छोटासाच पाठ करायचा आपल्याला, व्यवस्थित करायचं. ओके. त्यानंतर आर्थिक भूगोल असेल आणि मानवी भूगोल असेल, या दोन्ही शाखा या 2 भूगोलांशी काय असणार आहेत, निगडीत असणार आहेत. सो हाही खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला इथं खूप साऱ्या काही गोष्टी पाहायला मिळणार आहे. व्यवस्थितपणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हा भूगोल, म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही अरे भूगोल म्हणजे खूप निरस, म्हणजे इंटरेस्ट नसणारा बोरिंग विषय. नाही, त्याच्यासारखा मी तर म्हणतो इंटरेस्टिंग विषय जगात नसेलच कुठला, एवढा इंटरेस्टिंग आहे भूगोल, येतं लक्षात. सो काही टेन्शन घ्यायचं नाही, आरामात होऊन जातात ह्या सगळ्या गोष्टी. आता याचे रेफरन्स बुक पाहूया काय काय आहे. इथं एनसीईआरटी 6वी पासून 12वी पर्यंत, स्टेट बोर्ड तेही 6वी पासून 12वी पर्यंत करायचे, ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो, पाया मजबूत पाहिजे. ओके. त्यानंतर भारत व जगाचा भूगोल हा रेफरन्स बुक आहे सौदी सरांचं. मी म्हणेल हे रेफरन्स बुक जर घेतलं तर इतर वेगळं काही मटेरियल घेण्याची काहीच आवश्यकता नाहीये. हे बुक, हे फाउंडेशनचा आपला कोर्स आणि त्याच्यानंतर पुढे आपल्या क्लासच्या नोट्स, बास, तुमचं इथं भूगोलाची सेम ऍज इट इज इतिहासाची देखील पूर्णपणे तयारी झालेली असेल. सो वेगळं इथं काही करायची गरज नाही. जर कुणाला वाटलं की नाही मला याची भाषा समजत नाहीये तर मग तिथं ऑप्शनलला मी ठेवलेलं आहे, नका टेन्शन घेऊ. ते काय असेल, भारताचा भूगोल माजिद हुसेन सरांचा मॅग्रो हिल प्रकाशनचं ते पुस्तक आहे, तेही तुम्ही घेऊ शकता, मराठीमध्ये आहे अवेलेबल. ओके. किंवा जर इंग्रजीमध्ये हवे असेल तर इंग्रजीमध्ये पण त्याची दुसरी एडिशन आवृत्ती ही मिळते इंग्लिशमध्ये. ठीक आहे. मग त्याच्यानंतर जाऊया पेपर पॅटर्न कडे. कसा असणार आहे पेपरचा पॅटर्न, तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं 10 प्रश्न जे असणार आहेत ते काय असणार आहेत, 10-10 मार्क्ससाठी असणार आहेत. 10 प्रश्न 10-10 मार्क्ससाठी असणार आहेत आणि त्यानंतर असणार आहेत 15-15 मार्क्सचे 10 प्रश्न, म्हणजे एकूण 250 असणार आहेत गुण. त्या 250 मध्ये 10 प्रश्न हे 10 गुणांचे आणि 10 प्रश्न हे 15 गुणांचे. सो टोटल होईल आपली 250. मग असं काय करायचं आपल्याला, 3 तासामध्ये, 3 तासाच्या वेळेमध्ये एवढे आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. जो 10 मार्कसाठी प्रश्न असतो ते आता मी सांगतो, परत भीती वाटायला नको. 10 मार्कासाठी जो प्रश्न असतो तो असतो 150 शब्दांचा. 150 शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं असतं. आणि जो हा 15 मार्कांसाठी प्रश्न असतो हा असतो तुम्हाला इथं 250 शब्दांचा, म्हणजे 250 शब्दामध्ये याचं उत्तर लिहायचं असतं. ओके. हेही सरावामधून आत्मसात होणारं स्किल आहे.
प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट जे आपण म्हणतो तशा संदर्भामध्ये होणारं डेव्हलप होणारं हे इथं स्किल असणार आहे. ओके, सो हे इथं लक्षात घ्या. पेपर 1चा पॅटर्न, पेपर 2चा पॅटर्न आणि पेपर 3चा पॅटर्न सेम आहे ऍज इट इज. तरीही मी तुम्हाला तिथे सांगणार आहे चेंज होतं कुठं, पेपर 4 मध्ये जो इथिक्सचा पेपर आहे, जो नीतिशास्त्राचा पेपर आहे, तिथं काय होणार आहे, थोडंसं पॅटर्न चेंज होणार आहे. सो 1, 2, 3 हे जे 3 GS चे पेपर आहेत तिथं सेम पॅटर्न असेल. चला पुढे जाऊया पुढच्या पेपरकडे. सामान्य अध्ययन 2 किंवा ज्याला आपण पेपर 5 म्हणतो, सिरियल मध्ये पेपर क्रमांक 5 असेल, पण जो आपला GS आहे किंवा सामान्य अध्ययन आहे तिथं असणारा हा 2 नंबरचा पेपर. मग यामध्ये हे असे काय असणार आहे, तर इथं आपल्याला विषय पाहायला मिळणार आहेत. हा आपला आयोगाचा सिलेबस आहे. UPSCचा असेल तरीही हा सेमच आहे आणि MPSCचा असेल तरीही हा सेमच आहे. कारण MPSCने UPSCचा कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी असा सिलेबस काय केलेला आहे, कॉपी केलेला आहे. सो कॉमा, मात्रा, उकार, वेलांटी जसं आहे तसं, आणि वरून एक तडका दिलाय, फोडणी दिली ती म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाची, ते विसरायचं नाही. ओके, चला माझा अभ्यासक्रम थोडस शॉर्ट मध्ये तुम्हाला मी समजवतो. इथं भारतीय संविधानाचा आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा. पेपर 2 मध्ये पेपर 2 ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल या संविधानाची, त्यानंतर संविधानाची उत्क्रांती असेल, संविधानाची वैशिष्ट्य असतील, त्यामध्ये गेलेल्या जाणाऱ्या सुधारणा असतील आणि संविधानाची जी काही मूलभूत संरचना असेल त्या संदर्भाने, त्या दृष्टिकोनाने काय करायचं आहे आपल्याला, आपल्या संविधानाचा, भारतीय संविधानाचा काय करायचा, अभ्यास करायचा आहे. हे इथं लक्षात घ्या. भारतीय संविधानाची इतर देशांशी काय करायची, तुलना करायची आहे. त्या खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कशा पद्धतीने आपलं संविधान श्रेष्ठ ठरतं, कशा पद्धतीने ते संविधानामध्ये काही लूपहोल आहेत आपल्यामध्ये आहेत का तशा, या सर्व गोष्टीने, या सर्व अंगाने काय करायचे असते, तिथं तुलना करायची असते. ठीक आहे. त्यानंतर कार्यपालिका, न्यायपालिका यांची रचना कशा पद्धतीची आहे, या देखील गोष्टी काय करायच्या तिथं आपल्याला अभ्यासायच्या असतात. त्यानंतर केंद्र राज्य यांच्या ज्या काही योजना असतात त्या योजनांची चिकित्सक वृत्तीने काय करायची असते, आपल्याला चिकित्सा करायची असते. चिकित्सिक वृत्ती असते ना, त्या पद्धतीने काय करायचं असतो, त्याच्याकडे पाहून आपल्याला विचार करायचा असतो. त्यानंतर भारत आणि शेजारील राष्ट्रांचे संबंध हा एक वेगळा विषय वाटणारा हा एक आहे IR ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स. भारताचे इतर देशांसोबत कशा प्रकारचे संबंध आहेत, त्यामध्ये मग तुमचे भूराजकीय संबंध, सर्व प्रकारचे संबंधाचा इथं विचार केला जातो. सो इतर राष्ट्रांच्या नीतींचा आपल्या राष्ट्रांवरती होणारा परिणाम, आपल्या राष्ट्रांच्या नीतीचा इतर राष्ट्रांवरती होणारा परिणाम, या दोन राष्ट्रांच्या संबंधामध्ये होणारा परिणाम, हे सर्व गोष्टी या पद्धतीने आपल्याला काय करायच्या, अभ्यासाचे. नवीन काहीतरी वेगळं आपल्याला इथं अभ्यासायला मिळतं, हे निश्चित आहे. सो हा इंटरेस्टिंग असणारा पार्ट आहे. आणि त्यानंतर महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटना ज्या आहेत त्या संघटनांचा देखील काय करायचं इथं आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मग संदर्भ साहित्य येतं याचं. मग संदर्भ साहित्याचा जर विचार केला तर NCERT तर असणारच आहे आपलं. NCERT मध्ये खास स्पेशली फोकस करायचं आहे ते म्हणजे क्लास 11 याची जी NCERT आहे पॉलिटिकल थिअरी, त्यानंतर क्लास 11 मधलीच इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड वर्क ऍट वर्क, त्यानंतर क्लास 12 ची पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. खूप भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काय काय घडलं या राजकारणामध्ये ते सर्व तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि क्लास 12 चीच कंटेम्पररी वर्ल्ड पॉलिटिक्स हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे जागतिक पातळीवरचं जे राजकारण काय असतं, भारतीय राजकारण काय असतं, खूप काही इथं शिकायला मिळणार आहे. खूप काही काही गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. सो खूप इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग हा पेपर आहे. ओके. त्यानंतर काही रेफरन्स बुकचा विचार करूया. यामध्ये सर्वात महत्वाचा इंडियन पॉलिटी, M लक्ष्मीकांत यांचं पुस्तक खूप भारी रेफरन्स आहे. जर याच्याही पेक्षा वेगळं काही तुम्हाला हवं असेल तर मग हेही ट्राय करू शकता. भारतीय राज्यघटनेची ओळख, D.D. बसू यांचं हे पुस्तक आहे. किंवा याच्याही पेक्षा अल्टरनेटिव्ह आणखीन काहीतरी तुम्हाला हवं असेल तर मग आपली संसद, सुभाष कश्यप यांचं हे पुस्तक आहे, ते देखील तुम्ही इथं काय करू शकता, रेफर करू शकता. पण तिन्ही ऍट ए टाइम करू नका, एकच निवडा, एकच तुम्ही काय करा, रेफर करा. कारण ढीगभर मटेरियल घेऊन काही उपयोग होत नाही. शेवटी माहिती तीच आहे, ज्ञान तेच आहे, फक्त काय आहे, मांडण्याची पद्धत वेगळी, भाषाशी थोडीही वेगळी असू शकते. बाकी सर्व गोष्टी काय असणार आहेत, समान सारख्या असणार आहेत. हे इथं लक्षात घ्या. ओके. आंतरराष्ट्रीय संबंधासाठी आणखीन काही पुस्तक आहेत ते लक्षात घ्या. यामध्ये शैलेंद्र देवळणकर यांचं एक पुस्तक आहे. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाची जी वेबसाईट आहे ती देखील आपण रेफरन्स म्हणून वापरावी लागते, वापरणं गरजेचं आहे. आणि इंडिया अँड वर्ल्ड
थ्रू द आईज ऑफ इंडिया डिप्लोमॅट्स बाय सुरेंदर कुमार यांचे एक पुस्तक आहे. हे देखील तुम्ही इथं वाचू शकता किंवा रेफर करू शकता. ठीक आहे. आता स्ट्रक्चर कसं आहे ते पाहूया. पेपरचं स्ट्रक्चर सेम जसं मी सांगितलं की 10 मार्क्ससाठी असणारे 10 प्रश्न असतील आणि 15 मार्क्ससाठी असणारे परत 10 प्रश्न असतील. म्हणजे 10 प्रश्न हे काय असणार आहे 10/10 असे आणि 10 प्रश्न हे काय असणार आहे 10/15. सो हे टोटल काय असणार आहे 250. हे स्ट्रक्चर पुढे पेपर 3 साठी देखील फॉलो होतं. चला पेपर 3 कडे पण जाऊया लगेच. सामान्य अध्ययन क्रमांक 3 पेपर 3 ज्याला म्हणतो. ओके. पेपर 6वा सिरियल मध्ये 6वा क्रमांक. आपण पेपर 3 GS3 असं म्हणूनच लक्षात ठेवायचं. याचा सिलेबस काय आहे त्यावरती एक नजर टाकूया. परत तसंच घिसमिड सगळं काय डिटेल मध्ये सांगितलं सिलेबस. पहिला एमपीएससी जसा कंजूसपणा करायचं एक ओळ टाकायचं आणि ढेकभर विचारायचं तसं नाही केलं यावेळी. यावेळी काय केलं डिटेलमध्ये सर्व गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. तरी मला त्या कमीच वाटतात कारण नंतर ज्यावेळी आपण अभ्यास करायला जातो त्यावेळी लक्षात येतं की अरे आणखीन बऱ्याच गोष्टी इथं मेन्शन करायला हव्या होत्या. असो त्यासाठी म्हणतो ना आपण जिथं कमी तिथं आम्ही. सो डोंट वरी टेन्शन घ्यायचं नाहीये. चला मग काय आहे थोडक्यात अभ्यासक्रम पाहूया. इथं भारतीय अर्थव्यवस्था आणि त्याचं नियोजन पंचवार्षिक नियोजन असेल नीती आयोग असेल त्यानंतर सरकत्या योजना असतील कशा पद्धतीचं भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप आहे एकंदरीत ते इथं अभ्यासाचे वैशिष्ट्य काय आहेत ते अभ्यासायचे आहेत ते इथं लक्षात घ्या. त्यानंतर सरकारी अर्थसंकल्प याच्यावरती फोकस करायचा आहे. त्याची मांडणी उत्पत्ती रचना काय कशा संदर्भाने त्यामध्ये गोष्टी ऍड होतात आणि कशा गोष्टी वजा केल्या जातात. भारतातील अन्न प्रक्रिया उद्योग तुम्हाला इथंही अभ्यासाचा आणि भूगोलामध्येही अभ्यास आहे. सो पॅरलली दोन्ही गोष्टी तुम्हाला हेल्पफुल ठरतात. सो जो काही भला मोठा वाटणारा सिलेबस आहे तो आपण असं कम्पॅरेटिव्हली काय करू शकतो डिवाइड करू शकतो की भूगोलामध्ये हा पार्ट कव्हर झालेला आहे सो इथं वेगळा करायची आवश्यकता नाहीये. फक्त अप्रोच इकॉनॉमीचा ठेवायचा आहे तिथं अप्रोच जिओग्राफीचा ठेवायचा आहे. दॅट्स सो सिम्पल. ओके. त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचे अर्थव्यवस्थेवरती होणारे परिणाम म्हणजे जो आपला काही उदारीकरण खाजगीकरण आणि काय म्हणतो जागतिकीकरणचं धोरण जे होतं उखाजा होतं ना. सो त्या धोरणाचा इथं काय करायचं विशेष संदर्भाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधा खूप महत्वाचा रोल प्ले करतात. त्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी या सर्व गोष्टींचा इथं काय करायचंय या पेपर 3 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर याच्यामध्येच विज्ञान आणि तंत्रज्ञान. मग या विज्ञान तंत्रज्ञानाचा कसा वापर आपल्याला करायचा आहे तर ते दैनंदिन उपयोजन आणि त्याचा दैनंदिन जीवनावर होणारा परिणाम या गोष्टी इथं काय करायच्या विशेष रेफरन्सने आपल्याला अभ्यासायचे असतात. त्यानंतर जो काही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञान अवकाश असेल संगणक असेल जैव तंत्रज्ञान असेल आणि याच्या जोडीला परत छोटस पिल्लू सोडून दिलंय ते पर्यावरणाचं त्याला जोडून दिलेलं इथं. ओके. मग या गोष्टी देखील काय करायची तिथं आपल्याला अभ्यासायच्या आहेत. मग संदर्भ साहित्याचा जर विचार केला परत तेच आहे एनसीईआरटी होल अँड सोल वाचायचेच आहेत आपल्याला. त्यानंतर 9वीचा जो काही इकॉनॉमिक्स असेल तो 10वी अंडरस्टँडिंग इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट हा पार्ट इथं अभ्यासायचा आहे. 11वी मधला कुठला असेल इंडियन इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटचा पार्ट इथं अभ्यासायचा आहे. 12वीचं जे काही मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स मॅक्रो आणि मायक्रो अशा 2 शाखा इकॉनॉमिक्सच्या असतात अर्थशास्त्राच्या. सो त्या दोन्ही शाखांचा त्या 12वीच्या पुस्तकामध्ये काय केलेलं व्यवस्थित तो पार्ट कव्हर केलेला. सो ते इथं अभ्यासणं आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे. हे झालं आपलं फाउंडेशन मध्ये. त्यानंतर जाऊया महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं जी आहेत ती. त्यानंतर 11वीचं इकॉनॉमिक्स आपलं महाराष्ट्राचं आणि 12वीचं इकॉनॉमिक्स अँड कोऑपरेशन जे आहे ते देखील इथं आपल्याला अभ्यासायचं आहे. सो सिम्पल सो इझी. जर रेफरन्स बुकचा जर विचार केला तर इथं इंडियन इकॉनॉमी बाय नितीन संघानिया यांचं एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये आहे तेही रेफर करू शकता. आयदर इंडियन इकॉनॉमी बाय दत्त अँड सुंदरम यांचंही ते रेफर करू शकता जर वाटलंच तर. मराठीमध्ये एक स्टँडर्ड असं इकॉनॉमीचं रेफरन्स बुक आहे जो ज्याचा अप्रोच आपला युपीएससी एमपीएससीचा आहे तो म्हणजे देसाई भालेराव यांचं भारतीय अर्थव्यवस्था या नावाचं पुस्तक आहे. ते मी म्हणेल मराठी माध्यमातल्या मुलांसाठी एक सर्वोत्तम असा काय असणार आहे रेफरन्स असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी काय रेफरन्स यूज करायचे तर यासाठी आपल्याला डेलीचा आपला जो काही हिंदू न्यूजपेपर मधील जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जे आर्टिकल्स असतील ते आपल्याला इथं काय करायचे अभ्यासायचे आहेत.
इंग्लिशमध्ये म्हणून टेन्शन घ्यायचं नाही, त्याचाही आपल्याकडे सोल्युशन आहे, सो डोंट वरी. त्यानंतर शालेय पुस्तकं 9वी आणि 10वी. त्यानंतर महत्वाचं ठरणार आहे इथं तो म्हणजे एनसीईआरटीचा पार्ट, कारण ज्या गोष्टी आपल्या स्टेट बोर्ड मध्ये कव्हर नाही झाल्या त्या काय होतं तिथं एनसीईआरटी मध्ये कव्हर झालेल्या असतात. त्यामध्ये खास करून 11वी 12वी ओके, आणि खास करून इथं बायोवरती आणि झूलॉजी वरती काय करायचं आहे तर फोकस करायचा आहे. त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विकास हे डॉक्टर सुहासिनी मुळे यांचे एक पुस्तक आहे. हे म्हणेल की वन स्टॉप सोल्युशन आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी. म्हणजे हे पुस्तक आणि हे जर आपण न्यूज आर्टिकल जर करत राहिलो तर आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता अजिबात भासणार नाही, हे लिहून देतो मी. ठीक आहे. त्यानंतर पेपर स्ट्रक्चर, जसं मी मगाशी सांगितलं की पेपर 1, 2 आणि 3 यासाठी काय असणार आहे, सेम ऍज इट इज एक स्ट्रक्चर असणार आहे. इथंही काय असेल तर 10 मार्क्सचे 10 प्रश्न असतील आणि 15 मार्क्सचे परत 10 प्रश्न असतील. म्हणजे 10 इंटू 10 आणि 10 इंटू परत 15. सो असं कॅल्क्युलेशन इथं 250 येणार आहे, हे इथं लक्षात घ्या. ओके, सर हे अशा पद्धतीने इथलं स्ट्रक्चर असेल. त्यानंतर थोडासा वेगळा, थोडासा आगळा असा जगा वेगळा पेपर जो म्हणजे आपला सामान्य अध्ययन पेपर 4 किंवा ज्या सिरियल मध्ये 7वा क्रमांक, पेपर क्रमांक 4 इथिक्स, नीतिशास्त्र ज्याला आपण म्हणतो. इथिक्स नावाने खूप फेमस आहे. ओके, अभ्यासक्रम ही त्याच पद्धतीचा आहे. तुमचं इथं मानसिक जे म्हणतो ना कस लागणार आहे, तुम्ही कशा पद्धतीने एखाद्या घटनेचा विचार करताय, जगाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कशा पद्धतीचा आहे, एखादी समस्या तुमच्या समोर जर उभी राहिली तर तुम्ही त्या समस्येकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय, असं खूप सारं तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. ओके, असं बरंच काही इथं तुम्हाला अभ्यासाला मिळणार आहे. ज्याला या अशा गोष्टींमध्ये ज्याला भावनिकता म्हणतो आपण, मानसिकता म्हणतो आपण, वैचारिक प्रगल्भता म्हणतो आपण, अशा सर्व गोष्टी काय करायच्या तिथं तुम्हाला विचारात घ्यायच्या, ध्यानात घ्यायच्या आहेत. ओके, तेवढाच इंटरेस्टिंग, तेवढाच आगळा वेगळा पैलू असणारा, तेवढाच वेगळं पेपरचं स्ट्रक्चर असणारा हा इथिक्सचा पेपर. पेपरचं स्ट्रक्चर देखील याचं तसंच वेगळं पण आपल्याला इथं पाहायला मिळतं. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. नीतिशास्त्र, खाजगी आणि सार्वजनिक संबंधातील मानवी मूल्य, महान नेते असतील, समाज सुधारक असतील, प्रशासक असतील, यांचं जीवन आणि शिकवण असणार आहे. आता या महान नेतेमध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, जागतिक स्तरावरती असणारे कार्ल मार्क्स असतील किंवा इतर आणखीन असे जे धुरंधर असे होऊन गेले की ज्यांच्या विचाराने जगामध्ये परिवर्तन घडवून आणलेलं आहे, अशा या महान नेत्यांचा, महान सुधारकांचा इथं काय केला जातोय, विचार केला जातोय, त्यांच्या जीवनपटांचा अभ्यास केला जातोय. कारण ते ग्रेड जे ठरले, इतरांपेक्षा वेगळे जे ठरले, त्यांचं जे नेतृत्व होतं ते वेगळं जे ठरलं, काय पैलू होते त्यांच्या जीवनामध्ये असे की जे त्यांना असं वेगळं बनवतात, इतरांपेक्षा वेगळं. जसं म्हणतो ना, लाखांमध्ये एक उठून दिसणारा तो वेगळाच असतो. अशा संदर्भाने इथे यांचा अभ्यास करायचा आहे. खूप काही शिकायला मिळणार आहे आपल्याला इथं. भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञानांचं योगदान, त्यांनी काय योगदान दिलं या जगामध्ये, जे काही नैतिक मूल्य आहेत, जी आपण नैतिकता म्हणतो ना, ती नैतिकता कोणीतरी सांगितलं असेल ना की अरे हे नैतिकतेला धरू नये, हे नैतिकतेला सोडू नये, याच्यापेक्षा वेगळा विचार करा, हे करा, ते करा, व्हॉट एव्हर. सो मग काय योगदान आहे ते आपल्याला इथं पाहायचंय. त्यानंतर तुम्ही प्रशासनात जाणार आहात. प्रशासनात गेल्यानंतर लोक प्रशासनातील सार्वजनिक आणि नागरी सेवा मूल्य आणि नैतिकता कशी असली पाहिजे, एक लोकसेवक म्हणून तुम्ही तिथं काय करताय, कार्य करताय. जनतेचा सेवक म्हणून तुम्ही तिथं काय करताय, काम करताय. मग तुमची नैतिकता कशी असली पाहिजे, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही कसं असलं पाहिजे, नागरी सेवा मूल्य काय असली पाहिजे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला काय करायच्या तिथं अभ्यासायच्या आहेत. आणि यासोबतच प्रशासनात असणारी सभ्यता, ओके, ही देखील काय करायचे आपल्याला ते आत्मसात करायचे, कशी असली पाहिजे, कशी नसली पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे, या सर्व गोष्टींचा इथं काय करायचं आपल्याला विचार करायचा आहे. ठीक आहे. ओके, मग आता याच्या रेफरन्स कडे जाऊया. आता शालेय पाठ्यपुस्तकांचा आता आपल्याला अभ्यास करायचा. इथं तत्वज्ञान जे इयत्ता 11वी आणि 12वीला आहे ते पुस्तक इथं वाचायचं. त्याचबरोबर मानसशास्त्र इयत्ता 12वीचं आहे, ते देखील इथं काय करायचं आहे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर आता काही रेफरन्स बुक आहेत. त्यामध्ये सर्वांचे प्रिय असणारे लेखक साने गुरुजी,
साने गुरुजी यांचे खूप छान पुस्तक आहे पाश्चिमात्य तत्वज्ञानांची कहाणी. म्हणजे गोष्टी वाचत वाचत असतानाच आपल्याला तत्वज्ञान पण शिकायचं. म्हणजे थोडक्यात ते बिरबल वगैरे जशा आपण गोष्टी वाचतो, पंचतंत्रच्या कहाण्या असतील, हेच तत्वज्ञान काय आहे तेच ते शिकवलेलं असतं ना आपल्याला, त्याच गोष्टी आपण आत्मसात करतो. त्यानंतर दुसरे पुस्तक आहे नीतिशास्त्र, एकात्मता आणि अभियोग्यता, माधवी कवी यांचं हे पुस्तक आहे. विद्याप्रकाशन आहे, तेही लक्षात घ्या, माधवी कवी यांचं. त्यानंतर सायकोलॉजी बुक क्लास 11 आणि 12, सिलेक्टेड चॅप्टर्स काय करायचे आपल्याला वाचायचे, सर्व पुस्तक वाचायची आवश्यकता नाहीये. त्यानंतर इथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॅट्रिक शिरीन यांचं हे पुस्तक आहे, तेही इथं आपल्याला काय करायचंय, अभ्यासायचंय. त्यानंतर इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, जी सुब्बाराव, PN रॉय आणि चौधरी यांचं जी काही NCERT आहे ती देखील काय करायची इथं आपल्याला अभ्यासायची आहे. ओके, मग जाऊया पेपर स्ट्रक्चर कडे. थोडस वेगळं म्हटलं होतं ते लक्षात घ्या. इथे ना 2-2 मार्क्ससाठी 5 प्रश्न असणार आहेत. हे एकूण 5 प्रश्न 2-2 गुणांसाठी असणार आहेत. असं हे 10 गुणांचं डिवायडेशन असेल. त्याच्यानंतर मग पुढे साधारणपणे आपण म्हणूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 प्रश्न हे काय असणार आहेत, 10 गुणांसाठी असणार आहेत. म्हणजे 10 गुणिले 12. ओके, आणि त्यानंतर 20 गुणांसाठी तुम्हाला 6 प्रश्न असणार आहेत. 20 गुणांसाठी तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत, 6 प्रश्न असणार आहेत. ओके, म्हणजे 6 प्रश्न गुणिले 20 आणि हे इथं असणारे 5 प्रश्न 2 गुणिले 5. ओके, तर टोटल तुमचं इथं 250 मार्कांचं डिवायडेशन हे अशा पद्धतीने असणार आहे. 2-2 मार्क्सचे 5 प्रश्न असतील, उत्तर द्यायची असतात, शॉर्ट आन्सर, शॉर्ट पेक्षा बी शॉर्ट आन्सर असतात. त्यानंतर 10 प्रश्न म्हणजे 10 मार्क्ससाठी तुम्हाला परत 12 प्रश्न असणार आहेत आणि परत 6 प्रश्न हे काय असणार आहेत तुम्हाला 20 मार्क्ससाठी असणार आहेत. सो असं टोटल हे 250 गुणांसाठी असणार आहे. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचं तो रेफरन्स कुठंच सांगितलं नाही पण आता शेवटी सांगतो. एक नकाशा ऍटलास कुठलाही घ्या तुम्ही, ऑक्सफर्डचा घ्या, नवनीतचा घ्या किंवा आणखीन कुठलाही ऍटलास घ्या, पण ऍटलास आपल्याकडे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. स्वतंत्र स्वतःचा ऍटलास कंपल्सरी असायला पाहिजे, हे इथं लक्षात घ्या. ओके, त्यानंतर जाऊया वैकल्पिक विषयाकडे. वैकल्पिक विषय इथं 500 गुणांसाठी असणार आहे. 500 गुणांसाठी 500 गुणांमध्ये 250 मार्क्सचे 2 पेपर असतील. एक असेल पेपर 1 आणि एक असेल पेपर 2. हे असे काय असणार आहेत, 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. म्हणजे टोटल 500, ज्याला आपलं सक्सेस मंत्र आपण म्हणतो UPSCचा MPSCचा, तो म्हणजे आपला ऑप्शनल. सो ऑप्शनल निवडत असताना खूप काळजीपूर्वक निवडणं गरजेचं आहे. ऑप्शनल असा निवडावा, पहिलं म्हणजे अभ्यासक्रम आपला मर्यादित असावा, दुसरं म्हणजे चांगलं मटेरियल, स्टँडर्ड उत्तम दर्जाचं मटेरियल आपल्यासाठी अवेलेबल असावं. त्यानंतर तेवढाच उत्तम दर्जाचा मार्गदर्शक देखील आपल्याला लाभावा. त्याहून परत महत्वाचं की तेवढ्याच उत्तम दर्जाच्या त्या मार्गदर्शकाने आपल्याकडून भरपूर उत्तरं लिहून घ्यावीत. त्या उत्तरांवरती चांगल्या पद्धतीने फीडबॅक द्यावेत, जेणेकरून आपलं आन्सर रायटिंग खूप चांगल्या पद्धतीने काय होईल, इम्प्रूव्ह होईल, जेणेकरून 500 पैकी खूप चांगले गुण आपण तिथं मिळवू शकू. कारण का, तर इथं जेवढे चांगले गुण मिळतील तेवढंच सक्सेसचे चान्सेस आपले काय आहेत, वाढणार आहेत, हे इथं लक्षात ठेवायचं. ओके, सो तुम्हाला एकूण 28 विषय असणार आहेत. ते 28 विषयांपैकी तुम्हाला काही विषय, एक विषय निवडायचा, काही नाही, एक विषय निवडायचा की जो तुमचा ऑप्शनल असेल. तुमचे इंटरेस्ट, तुमची आवड, ह्या गोष्टी तर आहेतच, पण त्याचबरोबरीने इतरही गोष्टींचा विचार करायचा. कारण काही इंटरेस्ट आहे म्हणून जगाचा इतिहास घेऊन चालणार नाही, कारण इतिहास भला मोठा आहे. इंटरेस्ट आहे म्हणून भूगोल घेतला, भूगोल भला मोठा आहे. मग असे काही शॉर्ट विषय आपल्याला पाहिजे, निवडायचे. तुम्ही हा बॉल, हा चेंडू तुमच्याकडे, तुम्ही मारा, 6 मारा, नाहीतर क्लीन बोल्ड व्हा, नका टेन्शन घेऊ. तिथंही गाईड केलं जातं, अजिबात काळजी करायची नाही. असं नाही तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं, जा आता GS झालाय, सगळं झालंय, ऑप्शनचं तुझं बघ. नाही, आम्हाला माहिती आहे ना
की जेवढं ह्या GS म्हणजे पेपर 1, 2, 3, 4 पासून निबंधापर्यंत, ओके, आणि जेवढं महत्व आहे त्याच्याहून कितीतरी पटीने महत्व तुम्हाला या ऑप्शनलचं आहे. सो असं नाही होणार, अजिबात काळजी करायची नाही. इथं आलाय तर वर्दी घेऊन, म्हणजे सॉरी वर्दी म्हणताय ना, पण पोस्ट घेऊन जाणार एवढं नक्की. ओके, सो हे 26 विषय आहेत, सॉरी मग 26 विषय आहेत. या 26 विषयांपैकी तुम्हाला जो आवडेल तो विषय तुम्ही घेऊ शकता. हा, मी एक सांगेन की चालणारे ऑप्शनल कुठले आहेत की जास्तीत जास्त ऑप्शनल ची निवड केली जाते आणि जास्तीत जास्त सक्सेस रेशो हा कुठे पाहायला मिळतो, तर त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, इथं तुम्हाला समाजशास्त्र असेल, लोकप्रशासन असेल, त्यानंतर मराठी साहित्य असेल, इतिहास पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतला जातो, भूगोल घेतला जातो. ठीक आहे, हे असे काही महत्वाचे जे ऑप्शनल आहेत हे खूप म्हणजे डिमांडिंग असतात. इथं चांगले मार्क्स पण मिळतात. त्यानंतर IR असेल म्हणजे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, हे स्पेशल एक पेपर पण आहे ऑप्शनल साठी आपल्याला. सो तिथंही चांगले गुण आपल्याला मिळू शकतात. सो असे हे 5-6 म्हणजे जनरली खूप मार्क्स देतात. रिझल्ट मध्ये देखील यांचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट्स जरी तुम्ही हे पाहिलं तर तुम्हाला ते इथं म्हणजे चांगला सक्सेस रेशो इथं पाहायला मिळतोय. सो तुम्ही डिसाईड करायचंय, तुमचा इंटरेस्ट पण इथं विचारात घेतला जातो आणि त्यानंतर जे मार्गदर्शन आहे इथं इतर गोष्टींचा पण इथं काय केला जातो, विचार केला जातो. सो ह्या इथं महत्वाच्या काही असणार आहेत गोष्टी असणार आहेत. आणि अशा रीतीने मग आपला जो काही अभ्यासक्रम होता UPSC MPSCचा, त्यानंतर संदर्भ साहित्य होतं आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे जे काही पेपरचं स्ट्रक्चर होतं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं मी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि आशा व्यक्त करतो की हे तुम्हाला नक्कीच समजलं असणार आहे. आणि जरी वाटत असेल की नाही समजलेलं तर मग काय करायचं, आपल्या ऑफिसचे नंबर आहेत, त्या नंबरवरती कॉल करायचा, डिरेक्टली म्हणायचं की अजय सरांना भेटायचं आहे, मी लगेच तुम्हाला कॉलवरती अवेलेबल होईल. आणि जर तुम्ही पुण्यात असाल तर बिनधास्तपणे काय करायचं, NC केळकर रोड पकडायचा, झेड ब्रिजच्या समोर यायचं, तिथं वर बघितलं की आप्पाचं हॉटेल दिसतं, त्या आप्पाच्या हॉटेलच्या थोडं वर मान केले की लगेच तुम्हाला 2 ऑफिसर युअर पर्सनल मेंटर दिसतं. तिथं डायरेक्ट वर घुसायचं आणि म्हणायचं असं असं मला अडचण आहे, मला सरांना भेटायचं. आपली टीम 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल आहे. सो डोंट वरी. फक्त काय आहे, गरज काय आहे, तुम्ही पुढाकार घेण्याची. तुम्ही एक पाऊल पुढे टाका, आम्ही तुम्हाला आत घेऊ, लक्षात घ्या, नका टेन्शन घेऊ. ओके, काही अडचणी असतील तर नक्की चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. उद्या करंट अफेअर्स एक महत्वाचा जो एक विषय आहे त्याचा अभ्यास कशा पद्धतीने करायचं, त्याचं UPSC MPSCच्या नवीन पॅटर्न मध्ये असणारं महत्व, या विषयावरती श्रीकांत इंगळे सरांचं एक लेक्चर असणार आहे. मी म्हणेल आवर्जून तुम्ही जॉईन करा. तुमचे जे मित्र असतील त्यांनाही सांगा की एक खूप महत्वाचा अँगल तुम्हाला उद्या UPSC आणि MPSC मधला पाहायला मिळणार आहे. सो तो नक्कीच जॉईन करा. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ व्हॅल्युएबल, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर and subscribe our channel. The Officer, your personal mentor.